परभणीमध्ये भाजपचे जे संपर्क कार्यालय आहे त्या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली। माझ्यासोबत रामप्रसाद बोर्डीकर सर माझ्यासोबत आहेत। काय कार्यकर्त्यांना काय आज सूचना वगैरे दिल्या गेल्यात या बैठकीच्या माध्यमातून, काय चर्चा झाली एकंदरीत? फॉर्म भरल्यानंतर छाननी जरा परवा 31ला झाली आणि आज कामाला लावण्याच्या संदर्भात आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांचा 5 तारखेचा कार्यक्रम परभणी येथे ठरला आहे। त्या संदर्भातल्या नियोजनासाठी ही बैठक होती। सभा वगैरे होणार आहे फडणवीस साहेबांची? म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आले म्हणजे सभेसाठी जे आले तर 5 तारखेला सभा आहे। सभेला या निमित्ताने तुमच्या माध्यमातून मी पूर्ण परभणी नगराच्या, परभणी शहराच्या पूर्ण मतदारांना, नागरिकांना विनंती करतो की मोठ्या संख्येने आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सभेला उपस्थित राहावं ही विनंती। खरं पाहिलं तर यामध्ये युती होणार होती, मात्र युती संदर्भात अधिक काही माहिती देऊ शकाल? त्या संदर्भामध्ये महानगराचे प्रभारी सुरेशरावजी आहेत वरपुडकर साहेब, त्यामध्ये तेवढं काही मी लक्ष घातलं नाही किंवा त्यामध्ये मी काही सहभागी झालो नाही, पण ते आपणाला चांगल्या पद्धतीचं त्या संदर्भामध्ये सांगू शकतील एवढंच मी या बाबतीत बोलतो। सर, खरं पाहिलं तर इथं धुळीचं मोठ्या प्रमाणामध्ये साम्राज्य आहे। कचरा जिथं पाहाल तिथं कचरा आहे, अशा नागरिक समस्या सांगतायत। मात्र उद्याच्या कार्यकाळामध्ये म्हणजे भाजप कशा पद्धतीवर त्यावर काम करेल असं काही सांगू शकाल? आता देशातल्या प्रत्येक नागरिकालाच लक्षात आले 2014 पासून की विकास पाहिजे असेल, परिवर्तन करायचं असेल, काही घडवायचं असेल तर ते कोण घडू शकेल या देशामध्ये, तर मोदीशिवाय मुमकिन नाही असं जे म्हणतात। आणि म्हणून केंद्रात भाजप आहे, राज्यात भाजप आहे, परभणीला भाजपने मंत्री दिला आहे। आणि मग खऱ्या अर्थानं परभणीचा विकास करायचा असेल तर भाजपच्या विचारसरणीलाच या परभणी जिल्ह्याच्या मतदारांनी कौल दिला पाहिजे। आणि आम्हाला विश्वास आहे ज्यावेळेस आम्ही दोघं एकत्र येतो त्यावेळेस प्रत्येक गोष्ट ओढून काढण्याची ताकद आमच्या दोघांमध्ये आहे असं मला आणखी वाटतंय। आणि त्यामुळं ही निवडणूक भारतीय जनता पक्षच जिंकणार एवढा आत्मविश्वासानं आपल्याला सांगतो। शेवटचा प्रश्न, खरं पाहिलं तर जे काही सध्या कामं चालू आहेत त्यामध्ये काँग्रेसचे नेते मंडळी असं देखील म्हणतात की आमच्या कार्यकाळामध्ये ते मंजूर झालेत, मात्र यावर काय प्रतिक्रिया? काही लोकांना फुकटचं श्रेय लाटण्याची आदत आहे। या शहरामध्ये या वर्षभरामध्ये काही घडलं म्हणलं असेल तर हे कोणी बोलायला तयार नाही। या शहरातल्या डेव्हलपमेंटसाठी जी रेंगाळत पडलेलं ड्रेनेज सिस्टीम जी होती तिला मान्यता मिळवून घेतली। या शहराच्या तरुणांसाठी टाटाचं एक प्रोजेक्ट इथं आणण्याचं काम 120 कोटीचं आणण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या राजवटीत झालं। आणि कालच्याच पेपरला मला वाटतं एक नवीन योजना आपल्या पालकमंत्र्यांनी मंजूर करून घेतली, जो बॅकवर्ड एरियामध्ये आपला जिल्हा, बरोबर आहे वरपुडकरजी, उदयोन्मुख जिल्हा म्हणून त्याच्यात सहभाग करून घेतला आहे। त्याचाही मोठ्या प्रमाणामध्ये उद्योजकाला मदत होणार आहे। अशा सगळ्या गोष्टी एक एक स्टेप एका एवढ्या वर्षाच्या काही गोष्टी राहिलेल्या त्या पूर्ण करण्यासाठी वेळ लागेल, पण शहराच्या आणि जिल्ह्याच्या विकासासाठी, शहराच्या आणि जिल्ह्यातल्या तरुण वर्गासाठी, शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे प्रकल्प आपल्या जिल्ह्यामध्ये राबवले जातील एवढा विश्वास मी या निमित्ताने जनतेला देऊ इच्छितो। खरं तर भाजपच्या संपर्क कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांची, इच्छुक उमेदवारांची बैठक पार पडल्याच्या नंतर त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया, मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। काय 5 तारखेला सभा होणार आहे, मात्र स्थानिक जनतेला काही आव्हान वगैरे असणार आहे, काय नेमकी तयारी असणार आहे सभेची? या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब इथं 5 तारखेला येणार आहेत। त्या निमित्तानं ही बैठक आपण आयोजित केलेली होती। सभेचं स्थानसुद्धा निश्चित झालं आहे विष्णूजीने।
आणि आल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त या सभेला जसे बोर्डीकर साहेबांनी विनंती केलेली होती, मी त्या सर्व शहरातले सर्व नागरिकाला विनंती करतो की आपल्या शहराची प्रगती करण्याच्या दृष्टिकोनातून, शहराचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्री साहेबाला आपण साकडं घालू आणि विकासाच्या संदर्भामध्ये त्यांना जे काही प्रोजेक्ट असतील ते देण्याच्या संदर्भामध्ये विनंती करतो. त्यानिमित्तानं आपण जास्तीत जास्त या शहरामध्ये सहभाग जर घेतला तर आपले काही कामं निश्चितपणे पार पडतील. त्या दृष्टिकोनातून विनंती करतो की जास्तीत जास्त लोकांनी, जनतेने या ठिकाणी सभेला यावं. पहिलं तर आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आणि भाजप परभणी महानगरपालिकेसंदर्भात कशा पद्धतीमध्ये कामाला लागले, कशा पद्धतीमध्ये तयारी करते आपल्याला या नेते मंडळींच्या प्रतिक्रियाच्या माध्यमातून समजलंच असेल. मात्र राज्याचे मुख्यमंत्री परभणीमध्ये सभेदरम्यान काय बोलतील याकडं मात्र आता सर्वांचंच लक्ष लागणार आहे. कॅमेरामॅनसोबत सूर्य जुंबडिया, परभणी.